सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। पुणे सोलापूर महामार्गावर लोणी फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। तानाजी विश्वनाथ काळभोर, वय 65 वर्ष, राहणार पांडवदंड रोड, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर असे मृत व्यक्तीचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार तानाजी काळभोर यांच्या शेतातील स्प्रिंकलरचे काही भाग खराब झाल्याने ते साहित्य आणण्यासाठी लोणी गावात आले होते। मात्र तेथे साहित्य न मिळाल्याने ते दुचाकीवरून सोरतापवाडीच्या दिशेने निघाले होते। दरम्यान लोणी फाटा येथे महामार्गावर नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती। यावेळी गॅस सिलेंडर वाहतूक करणारा टँकर क्रमांक MH12YQ 6060 हा रस्त्यावर उभा होता। वाहतूक सुरळीत होताच टँकर आणि दुचाकी दोन्ही महामार्गावर आले। त्याचवेळी टँकरचा धक्का दुचाकीला बसल्याने तानाजी काळभोर रस्त्यावर कोसळले आणि थेट कंटेनरच्या चाकाखाली आले। अवजड चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे।